जम्मू काश्मीरचा विकास थांबणार नाही, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य. समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचं 5 जूनला लोकार्पण. इगतपुरी ते आमने 76 किलोमीटर टप्पा सेवेत दाखल होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार लोकार्पण. यवतमाळ नगर परिषद क्षेत्रातील विकास कामं तातडीने पूर्ण करा, संजय राठोड यांचे निर्देश. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर अमरावतीत मनसेला मोठा धक्का. मनसेचे नेते गौरव बांतेसह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंकडून मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात कापडी पिशव्यांचं वाटप. प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करण्याचं पंकजा मुंडेंचं आवाहन. श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ लायबेरियात पोहोचलं. कनिष्ठ सभागृहाच्या कार्यकारी अध्यक्षांकडून करण्यात आलं स्वागत. परभणीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी भाजपचे सुरेश भुमरे यांची निवड. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे कट्टर समर्थक म्हणून सुरेश भुमरे यांची ओळख. सिंधुदुर्गात ठाकरे सेनेच्या दणक्यानंतर पावशी घावनाळे रस्ता खड्डेमुक्त. तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाने बुजवले खड्डे. पालिका निवडणुका आधीच अमरावतीत राणा विरुद्ध खोडके वाद उफाळला. संजय खोडकेंनी दादागिरी करू नये, रवी राणांची खोडकेंवर टीका. भारताची काही लढाऊ विमाने पाकिस्तानने पाडली. ऑपरेशन सिंदूरबाबत संरक्षण दल प्रमुख अनिल चौहान यांची प्रथमच कबुली. संजय राऊत आज मालेगाव दौऱ्यावर. शिवसंपर्क अभियान अंतर्गत जनतेशी संवाद साधणार. स्थानिक कार्यकर्त्यांकडून अभियानासाठी जोरदार तयारी, तर पक्षाच्या धोरणांची माहिती आणि जनतेशी थेट संपर्क साधण्यासाठी मोहीम. वसई विरार शहर जिल्हाध्यक्षपदी भाजपच्या प्रज्ञा पाटील यांची नियुक्ती, तर पालघर जिल्हाध्यक्षपदी भरत राजपूत यांची नियुक्ती. महिला जिल्हाध्यक्षपद मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण. देशात कोरोना रुग्णांची संख्या 3000वर. 8 राज्यांमध्ये 100 पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण. देशात कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3395 वर पोहोचली, तर गेल्या 24 तासात 4 जणांचा मृत्यू. टोरेस घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल. 4.25 कोटी गुंतवून 177 कोटींचा गैरव्यवहार. 14157 गुंतवणूकदारांची फसवणूक. स्वच्छ मुंबईसाठी सरसावली महानगरपालिकेची गुलाबी सेना. गुलाबी सेनेत 9600हून अधिक महिला स्वच्छता कर्मचारी. तुळजाभवानी मंदिराच्या गोमुख तीर्थकुंडातील नैसर्गिक झरा सुरू. पावसामुळे तीर्थकुंडातील नैसर्गिक झरा प्रवाहित. बालाघाट डोंगरातील पाणी मंदिरात पोहोचलं. 11वी प्रवेशात अनेक तांत्रिक अडचणी. मुंबईत 200 तर राज्यात 13,000 तक्रारी दाखल. आरटीई अंतर्गत 2025-26 वर्षासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू. प्रवेश प्रक्रियेला 9 जून पर्यंत मुदतवाढ. आज हार्बर मार्गावर सकाळी 11 ते सायंकाळी 4 पर्यंत मेगा ब्लॉक. या काळात पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष सेवा धावतील. मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेवरील आज 89 लोकल्स रद्द. विक्रोळी रेल्वे स्टेशन जवळील उड्डाण पुलाचं मुख्य बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण. लवकरच विक्रोळी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार. भारतीय रेल्वेतर्फे उस्मानाबाद रेल्वेचं धाराशिव म्हणून रेल्वे स्थानक करण्यात आलंय. नवीन स्थानकाचं नाव कोड भारतीय रेल्वे कॉन्फरन्स असोसिएशन कडून मंजूर. डेक्कन क्वीनची प्रवासी सेवेची 95 वर्षे पूर्ण. डेक्कन क्वीनचं 96व्या वर्षात पदार्पण. मुंबई पुणे दरम्यान 1 जून 1930 रोजी ही रेल्वे गाडी धावू लागली. पंजाब मेलला 113 वर्ष पूर्ण. पंजाब मेल पहिल्यांदा बॅलार्ड पियर मोल स्थानकावरून रवाना झाली होती. बुलढाणा जिल्ह्यातील 5 बस स्थानकांची स्वच्छता पथकाकडून पाहणी. यामध्ये बस स्थानकातील विश्रांतीगृह आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीची केली पाहणी. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकामध्ये सीक मार्गिकेच्या विस्तारीकरणासाठी गोल्डन टेम्पल ट्रेन वांद्रेवरून सुटणार. 6 महिने वांद्रेवरून सुटण्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली आहे.
रत्नागिरीत शैक्षणिक आणि सामाजिक संस्था भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय सुरू होणार. रुग्णालयात शस्त्रक्रिया, हृदयरोग, कॅन्सर विभाग, प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार. बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी भारत गौरव विशेष ट्रेनचा लाभ घेण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. ही भारत गौरव टुरिस्ट ट्रेन 9 जून रोजी मुंबई इथून सुरू होणार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांनी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. 50 ज्येष्ठांनी यात सहभाग घेतला. अहिल्यादेवी बँकेनं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. पुणे पोलिसांकडून पुणे ट्रॅफिक ॲपची निर्मिती. लवकरच पुणेकरांना ॲप वापरता येणार. ॲपमुळे नागरिकही बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावणार. बुलढाण्यातील खामगावमध्ये नटराज गार्डनमध्ये पहाटेच झाडांची कत्तल झालेल्या झाडांना नागरिकांकडून श्रद्धांजली. 3 दिवसाच्या संपानंतर अखेर अमरावतीमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांचा संप मागे. वर्तमानपत्र मागे कमिशन वाढवून देण्याची होती मागणी. गडचिरोली जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या पुनर्बांधणीचं काम अपूर्ण असल्याने पावसाळ्यात जड वाहनांसाठी मार्ग बंद. जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. अमरावती महापालिकेचं फिरतं शौचालय तब्बल 108 किलोमीटर मेळघाटात पोहोचलं. फिरतं शौचालय कुणी नागरिकांचा सवाल. कराड तालुक्यात मान नदीचा पुलावरती कचऱ्याचा ढीग. तत्काळ परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, नागरिकांची मागणी. ठाण्यातील घोडबंदर मार्गावर कापूर, बावडी आणि माजीवडा या ठिकाणी मेट्रोच्या गर्डर बसवण्याचं काम सुरू. मेट्रो कामामुळे घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडीची शक्यता. हिंगोलीत केंद्रीय मुद्देमाल व्यवस्थापन कक्षाचं उद्घाटन. मराठवाड्यात पहिल्यांदाच हिंगोली पोलीस दलाच्या वतीनं केंद्रीय मुद्देमाल कक्ष स्थापन. महावितरणच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त चंद्रपूरमध्ये रन फॉर सेफ्टी मॅरेथॉनचं आयोजन. महावितरणाचा हा उपक्रम विद्युत सुरक्षेबाबत आणि अपघातांची संख्या कमी करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण. अकोला जिल्ह्यात 4 बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार. रुग्णसेवक पराग गवईंनी स्वखर्चातून केला खर्च. 2 दशकांपासून अविरत समाजकार्य सुरू. पुण्यातील खड्ड्याची तक्रार आता ॲपवर नोंदवा. पुणे पालिकेकडून खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित. पॉटहोल मॅनेजमेंट नावाचा ॲपची निर्मिती. तर ॲपद्वारे नागरिकांना खड्ड्यांची तक्रार नोंदवता येणार. पाटण तालुक्यात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा हजेरी. शेतीची कामे खोळंबल्याने शेतकरी संकटात. भुईमूग, ज्वारी पिकांचं मोठं नुकसान. आसामच्या गुवाहाटीमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं. जीवन विस्कळीत. अकोल्यात मुसळधार पाऊस. ज्वारी पिकाचं मोठं नुकसान. शेतकरी मात्र चिंतेत. पावसामुळे बीडच्या आष्टीमध्ये टोमॅटो पिकाचं नुकसान. संपूर्ण 1 एकरवरील टोमॅटो नष्ट. तर सरकारने मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अरुणाचलमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे 9 जणांचा मृत्यू. शुक्रवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा 10,000पेक्षा जास्त लोकांना फटका. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात मुसळधार पाऊस. शेती पिकाचं मोठं नुकसान. पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकारी गुडघाभर पाण्यात. साताऱ्यात पावसामुळे नुकसान झालेल्या कुरणेश्वर खिंडीतील गणपती मंदिर नागरिकांनी काही तासात केलं स्वच्छ. पावसामुळे मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग चिखल आणि दगडांनी भरला होता. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करताना काळजी घ्यावी, कृषी विभागाचं आवाहन. पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानात मोराचं नृत्य. पिसारा फुलवून नृत्य करणाऱ्या मोराचं दृश्य कॅमेऱ्यात कैद. चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू. वाघाला पकडण्यासाठी वन विभागाची जोरदार मोहीम. कॅमेऱ्यांच्या मदतीनं वाघाचा शोध सुरू. जालन्यात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू. अंबड तालुक्यातील डोमलगाव येथील घटना. दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त. धुळ्याच्या फरशी पुलावरून पांझरा नदीपात्रात कार पडल्याची दुर्दैवी घटना. अपघातात कार चालक जखमी. गुगल मॅप बघताना अपघात झाल्याची माहिती. मुंबई गोवा मार्गावर कंटेनरला भीषण आग. अग्निशमक दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश.
पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजमधील रॅगिंग प्रकरणी 3 डॉक्टरांवर कारवाई. 3 निवासी डॉक्टर 6 महिन्यांसाठी निलंबित. मद्यधुंद अवस्थेत एसटी चालकाने बस चालवली. प्रवाशांच्या जीवाशी खेळ. छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना. छत्रपती संभाजीनगरमध्ये छळाची परिसीमा. विवाहितेला घरात डांबून 17 चटके. पैशांची मागणी करत विवाहितेला पतीनं घरात डांबलं, दोरीनं बांधलं आणि दिले चटके. पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. रत्नागिरीमधील चिपळूण या ठिकाणी 17 लाखाचा गुटखा जप्त. गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या चालकाला मात्र अटक. वर्ध्यात आयपीएल क्रिकेट मॅचच्या जुगार अड्ड्यावर कारवाई. 3 जणांवर गुन्हा दाखल. आरोपींकडून 2,52,000चा मुद्देमाल जप्त. भिवंडीत अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजाचा फायदा घेत मोबाईल आणि क्रेडिट कार्डची केली चोरी. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. डोंबिवलीत चालत्या लोकलमध्ये मोबाईल हिसकावणारा सराईत चोरटा पोलिसांच्या ताब्यात. आरोपीकडून 16,500 रुपये किमतीचा मोबाईल जप्त. उल्हासनगरमध्ये मोबाईल रिपेअरिंग करणाऱ्या दुकानदाराला बेदम मारहाण. मोबाईल डिस्प्लेची किंमत जास्त सांगितल्याच्या रागातून मारहाण. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. संगमनेरमधील जोरवे गावच्या ग्रामसभेत राडा. जोरवे गावात शासकीय निधीचा वापर केला जात असल्याची माहिती. जनतेने विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर न देता प्रश्न विचारणाऱ्यांनाच दम देणं, धक्काबुक्की करणं, अर्वाच्य भाषेत संवाद साधणं असे प्रकार सुरू झाले. धोकादायक इमारतीच्या छताचं प्लास्टर अंगावर पडल्याने 54 वर्षीय महिलेचा मृत्यू. विरार पश्चिम एमबी इस्टेट येथील घटना. पुणे पोलिसांकडून पुणे ट्रॅफिक ॲपची निर्मिती. लवकरच पुणेकरांना ॲप वापरता येणार. आज पहिला आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन 2025चं उद्घाटन. अजित पवार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या हस्ते उद्घाटन. माणिकराव कोकाटेंच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचं आयोजन. पुण्यात 10,352 लाडक्या बहिणींकडे 4 चाकी. आधार कार्ड पडताळणीवरून माहिती समोर. परिवहन विभागाकडून मागवली माहिती. सिगारेट, तंबाखू सेवन करणाऱ्यांचं प्रमाणपत्रात वाढ. दरवर्षी 18 लाख जण गमावतात आपला जीव. राष्ट्रीय तंबाखू विभागाची माहिती. 11वीत प्रवेशात अनेक तांत्रिक अडचणी. मुंबईत 200 तर राज्यात 13,000 तक्रारी दाखल. रत्नागिरीतील गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी रत्नागिरी पोलीस सज्ज. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा निर्वाळा. यवतमाळमधील रस्त्यांची दुरावस्था. खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त. गावकऱ्यांकडून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. आज आयपीएलचा क्वालिफायरचा दुसरा सामना. मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाबमध्ये सामना. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये क्वालिफायरचा थरार. फायनलमध्ये कोण जाणार हे आज ठरणार. नागपूरच्या इंदोरातील उत्थान नागरी पतसंस्थेचा घोटाळा उघड. ठेवीदारांची 4,54,00,000ची फसवणूक. पोलिसांकडून संस्थेच्या अध्यक्षांसह 20 जणांवर गुन्हा दाखल. संगमनेरमध्ये विवाहित महिलेला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी. संगमनेरच्या वरुडी पठार गावातील घटना. तक्रार करूनही अद्याप पोलिसांची कारवाई नाही. आरोपी मात्र मोकाट. धुळ्यात लग्नाला गेल्याची संधी साधत चोरट्यांकडून घरफोडी. सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम लंपास. पोलिसांकडून चोरट्याचा तपास सुरू. कोल्हापूरमधील शिरोळ या ठिकाणी मोटारसायकल चोरीला. मध्यरात्री 3 वाजताची घटना. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. अमरावती शहरात व्यापाऱ्याच्या घरी छापा टाकून गुन्हे शाखेकडून 11 लाखाचा गुटखा जप्त. व्यापारी राकेश केसवानी अटकेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये बहिणीच्या हळदीला बोलावून एकाला बेदम मारहाण. सातारा ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात संत एकनाथ रंगमंदिराजवळील गल्लीत दारुडे आणि टवाळखोरांचा नागरिकांना त्रास. टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. जालन्यात चोरी आणि घरफोडी करणारी टोळी जेरबंद. जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 64,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त. अकोला कृषी विद्यापीठात बनावट कागदपत्र बनवून अनेकांना स्थायी नोकरी. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात अनेक कर्मचाऱ्यांना अवैधपणे स्थायी नोकरी तर बनावट कागदपत्राचा वापर करून शासनाची दिशाभूल केल्याचं निदर्शनास.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.